स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला एवढी छानशी अशी माहिती देणार आहे ना. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे काय? उपासनेचे फायदे काय आहेत? काही लोकांना उपासना म्हणजे काय माहीतच नसतं. उपासना म्हणजे काय? तर उपासना म्हणजे ती एक प्रकारची स्वामींची भक्ती. भक्ती म्हणजे उपासना. भक्ती म्हणजे असं आपण जायचं देवाला, स्वामी समर्थांना जायचं म्हणून जायचं असं नाही. उपासना म्हणजे 5 भागाची उपासना असते, 7 भागाची उपासना असते. जसं वेळ भेटेल तसा उपासना आपल्याला करायची. मग उपासना केल्यावरती फायदे काय होतात? उपासना केले की जे काही आपलं काम राहिलेलं आहे, अडलेलं आहे, ते काम पूर्ण होतं. आणि उपासना केली की घरात भांडण होत नाहीत. भांडणतंटे वगैरे काहीसुद्धा होत नाही. मन विचलित होत नाही. परत मुलांना छानशी अशी शिकवण भेटते की उपासना आपण जर स्वतः उपासनाला बसलो ना, मुलंही आपल्यासोबत बसतात. एक घरात आनंदी वातावरण होतं. आणि जे नामस्मरण केले की सतत आपल्याला स्वामी सोबत असल्यासारखं वाटतं. एकटं पडत नाही आपण कधीच. आणि कुठलेही काम करताना आपल्याला अडीअडचणी येत नाहीत आणि मन विचलित होत नाही. मुलांनासुद्धा प्रेरणा भेटते की आपले आई वडील उपासना करतात म्हणून आपण बी त्यांच्यासोबत बसायचं असं मुलांच्या मनात येतं. आणि उपासना करत आहेत पण की मी घरात अशी काहीही अडचण असू द्या, काहीही, की उपासना केली की अडचण येत नाही. उपासना केली की आपल्याला एवढं मन शांत राहतं ना, मस्त मस्त समाधानी राहतो. काही दुसरीकडे लक्ष जात नाही. परंतु असं वाटतं की असं एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर पैसे नसले की आपल्याला वाटतं आपण ती घ्यायची आहे वस्तू, असं आपल्या मनातसुद्धा येत नाही. की असं आपण म्हणतो ना, पैसे नाहीत, काही नाहीत. उपासना केली की असलं काहीसुद्धा मनात येत नाहीत. आणि मुलांनासुद्धा असं शिकवण भेटते की उपासना केली की हे काहीही दिसलं तरी मागत नाहीत, शांत समाधानी राहतात. आणि मुलांना चांगली शिकवणसुद्धा भेटते. उपासना म्हणजे असं एक प्रकारची शिकवण म्हणजे मुलांना प्रेरणा भेटते. परत शिकवण चांगली भेटते. मुले वळणात राहतात आणि आपणसुद्धा कुठं मन विचलित होत नाही उपासना केली की. त्यापासून स्वामींचे उपासना आणि नामस्मरण केलं ना, स्वामी नक्की येतात धावून. नक्की म्हणजे नक्की. आणि ही काय करते उपासना असं तसं तुम्ही म्हणसाल, हे खरंच आहे. माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मला खूप अनुभव सारा आलेला आहे स्वामींचा. तेव्हापासून मी स्वामींना मानते. आणि माझ्या आयुष्यात असं काही स्वामींनी मला असं एवढ्या अडचणीतून, जेव्हा केव्हा अडचणी आलेल्या आहे त्या अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. उपासना संध्याकाळ सकाळ करायची. 5 भागाची म्हणा, 7 भागाची म्हणा. दररोज संध्याकाळ सकाळ वेळ भेटेल तसं करायची. संध्याकाळ सकाळ मुलांनाही चांगलं आहे, आपल्यालाही चांगलं आहे. परत एकदा श्री स्वामी समर्थ. उपासना कशी करायची पुढल्या व्हिडिओमध्ये सांगते मी. आणि कशी करायची ते सुद्धा सांगते. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला एवढी छानशी अशी माहिती देणार आहे ना. उपासना म्हणजे काय? उपासना म्हणजे काय? उपासनेचे फायदे काय आहेत? काही लोकांना उपासना म्हणजे काय माहीतच नसतं. उपासना म्हणजे काय? तर उपासना म्हणजे ती एक प्रकारची स्वामींची भक्ती. भक्ती म्हणजे उपासना. भक्ती म्हणजे असं आपण जायचं देवाला, स्वामी समर्थांना जायचं म्हणून जायचं असं नाही. उपासना म्हणजे 5 भागाची उपासना असते, 7 भागाची उपासना असते. जसं वेळ भेटेल तसा उपासना आपल्याला करायची. मग उपासना केल्यावरती फायदे काय होतात? उपासना केले की जे काही आपलं काम राहिलेलं आहे, अडलेलं आहे, ते काम पूर्ण होतं. आणि उपासना केली की घरात भांडण होत नाहीत. भांडणतंटे वगैरे काहीसुद्धा होत नाही. मन विचलित होत नाही. परत मुलांना छानशी अशी शिकवण भेटते की उपासना
आपण जर स्वतः उपासनाला बसलो ना, मुलंही आपल्यासोबत बसतात. एक घरात आनंदी वातावरण होतं. आणि जे नामस्मरण केले की सतत आपल्याला स्वामी सोबत असल्यासारखं वाटतं. एकटं पडत नाही आपण कधीच. आणि कुठलेही काम करताना आपल्याला अडीअडचणी येत नाहीत आणि मन विचलित होत नाही. मुलांनासुद्धा प्रेरणा भेटते की आपले आई वडील उपासना करतात, म्हणून आपण बी त्यांच्यासोबत बसायचं असं मुलांच्या मनात येतं. आणि उपासना करत आहेत, पण की मी घरात अशी काहीही अडचण असू द्या, काहीही, की उपासना केली की अडचण येत नाही. उपासना केली की आपल्याला एवढं मन शांत राहतं ना, मस्त मस्त समाधानी राहतो. काही दुसरीकडे लक्ष जात नाही. परंतु असं वाटतं की असं एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर पैसे नसले की आपल्याला वाटतं आपण ती घ्यायची आहे वस्तू, असं आपल्या मनातसुद्धा येत नाही. की असं आपण म्हणतो ना, पैसे नाहीत, काही नाहीत. उपासना केली की असलं काहीसुद्धा मनात येत नाहीत. आणि मुलांनासुद्धा असं शिकवण भेटते की उपासना केली की हे काहीही दिसलं तरी मागत नाहीत, शांत समाधानी राहतात. आणि मुलांना चांगली शिकवणसुद्धा भेटते. उपासना म्हणजे असं एक प्रकारची शिकवण, म्हणजे मुलांना प्रेरणा भेटते, परत शिकवण चांगली भेटते, मुले वळणात राहतात आणि आपणसुद्धा कुठं मन विचलित होत नाही उपासना केली. त्यापासून स्वामींचे उपासना आणि नामस्मरण केलं ना, स्वामी नक्की येतात धावून, नक्की म्हणजे नक्की. आणि ही काय करते उपासना असं तसं तुम्ही म्हणसाल, हे खरंच आहे, माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. मला खूप अनुभव सारा आलेला आहे स्वामींचा. तेव्हापासून मी स्वामींना मानते. आणि माझ्या आयुष्यात असं काही स्वामींनी मला असं एवढ्या अडचणीतून, जेव्हा केव्हा अडचणी आलेल्या आहे त्या अडचणीतून बाहेर काढलेलं आहे. उपासना संध्याकाळ सकाळ करायची, 5 भागाची म्हणा, 7 भागाची म्हणा, दररोज संध्याकाळ सकाळ वेळ भेटेल तसं करायची. संध्याकाळ सकाळ मुलांनाही चांगलं आहे, आपल्यालाही चांगलं आहे. परत एकदा श्री स्वामी समर्थ. उपासना कशी करायची पुढल्या व्हिडिओमध्ये सांगते मी, आणि कशी करायची ते सुद्धा सांगते. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नक्की तुम्हाला तर इच्छा असेल ना, तुम्ही हे कराच. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नक्की तुम्हाला तर इच्छा असेल ना, तुम्ही हे कराच. श्री स्वामी समर्थ.